चांगल्या माणसांना सोबत ठेवीत असते, इतकं मात्र लक्षात ठेवा. हो, माऊली महावैष्णव आणि नामदेवराय ज्या वेळेला तीर्थयात्रेला गेले, तीर्थावळीचं प्रकरण वाचा ना, तर त्या तीर्थयात्रेमध्ये एका मुस्लिम राजानं गाय कापली होती आणि ती ही जिवंत करून द्या. त्या मुस्लिम राजाचा भरतबुवा प्रधान होता, चारुकीर्ती नावाचा प्रधान. तोही हिंदूच होता. राजा मुसलमान आहे पण प्रधान मात्र हिंदूच आहे. त्याचं नाव आहे चारुकीर्ती. ह्या प्रधानाचं नाव सांगत नाही, तुम्ही घरी गेल्यावर पान हीच कांते 3x6चं डपडं. तुम्ही लोकायला चॅटिंग करीला हीच घेतात, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. सकाळी त्याला बायकोनं लाल होस्तर आणलंय आणि त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दे. तू सुंबळ्या, तू रूम नेन हानीन. कशाला कोणाच्या घरचं लोन घे, तू फुकट आहे. उघडा ते उघडा टप्पर, त्याच्यात तुम्हाला सापडेल. हिंदू प्रधान आहे. प्रधानजी बोली राणी साहिबा, मोठी व्यक्ती होती ती. मुजरा केला, हे कौन लोग है, कौन काफिर है? साहिबा, ये हमारे हिंदू के लोग आए. बोले तो कापड़ी है, वृंदावन जा रहे हैं. काय के वास्ते? आता ती राणी होती. आओ, जास्त बिड्या त्याच्या खिशात येत का त्यो आयटीन चल तू. म्हणलं इतका काऊन आयटीत चालायला? इळभर कोण्या दुकानावर जायचं काम नाही त्याला, इतका फुगीरपणा. बिड्याचा कट्टा खिशात असला तो इतका टेकीत. आणि एक जण म्हणलं असं काऊन पंजाब चालायला? काय नाही म्हणलं, त्यानं मला चुना मागितला होता. अरे बापरे. म्हणजे ज्याला चुना मागलाय, काय काय हो चुना लाव्या. इतका फुगला तू. महाराज, ती सोन्याच्या अंबारीत बसलेली बाई होती. एका प्रांतातल्या राजाची पत्नी होती. ती सुद्धा राणी होती, मुस्लिम होती. पण काय करायचं आपल्याला कोणाच्या जातीवर? आपलं दुरुस्त करावं. लोकांचे कुपट्या कशाला पेटवायच्या? आपलं दुरुस्त करा. आपल्यातले नालायक शोधानं करणे पाखांड खंडन, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. बरेच लोक घरच्या पैशाच्या साबणा आणायचे आणि दुसऱ्याचे कपडे कुचित बसतू. आणि मग म्हणला लयच मळ निघला, पी आता. तुला कोण सांगितलं नालाय का दुसऱ्याचे कपडे धुवायला? विठाला कापड़ी जी. वृंदावन में क्या मिलता उन्हें? सुकून मिलता, आनंद भेटते. याच्याकरता पायात चपला न घालता ती वृंदावनच्या मालकाच्या दर्शना करता. कोण आहे वही का मालिक? छैल छबेला है. काय हिंदी भाषा होती त्या काळातली. वो छैल छबेला है, वो कन्हैया है, वो द्वारकाधीश है, यशोदा नंदन है, देवकी नंदन है. जी इतने नाम है? नहीं बोले साहिबा, मैंने 5-4 बोले, ये तो सहस्र नाम है. भीष्माचार्यांनी 1000 नावाचं स्तोत्र केलं, त्याला विष्णू सहस्रनाम म्हणतात. हे त्याच्याच नावाचं आहे. हे 1000 नाम है. जी 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 जी. कैसा दिखता है मी वर्णन करू शकत नाही. प्रधानानं सांगितलं, देखने की ताकत क्या है, वश कर लेता है. एक बार जाने के बाद, उसको देखने के बाद. येरी वाकडी हिंदी बोलतो, मला काय अशी नीट येत नाही. गरज बी नाही. घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांग नीट काय करायचं? फुकट कळण शेंडी वळवळते. काही गरज आहे का त्याच्यावर? आपल्याला ही येतीन भाषा आपल्याला चांगली. काय करायचं उगं फुकटपणा? ते एकदा पाहिल्याच्या नंतर आपलंसं करतोय, एकदा पाहिल्याच्या नंतर हृदयात घेतोय. पाहिली वेध लावी बैशे जीवी जडून, कानडावो विठ्ठलू करनाटक, तेने मजा लावे. काय रूप आहे त्याचं? राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार
शशी कळा लोकली कस्तुरी असा दिसतोय. 1800 पूर्वीचा काळ आहे बाबा, जो 1800 पूर्वीचा काळ ऐसा है. चलो ताफा घुमाइए, फिरवा आपला ताफा. पण प्रधान फार हुशार होता. त्यांनी सांगितलं, राणी साहेबा सुनिये, तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगतो, तुम्ही त्याला पाहूच नका. हे हिंदू आहे आणि ती राणी मुसलमानाची. हो, पाहू नका, तुमच्या पायाची शपथ घेतोय, तुम्ही बघू नका. क्यों नहीं देखने का, ये वश कर लेता है, बोले आकर्षित कर लेता है. एक बार देखने के बाद माणसाला दुसरं पाहावंच वाटत नाही, इतकी त्याच्या चेहऱ्यातली पावर आहे, ताकद आहे. मग तर म्हणली मुद्दाम पाहाचो. सोन्याच्या अंबारीत बसलेली राणी. घुमा दो ताफा. मोठ्यांच्या पुढं काय चलत असतं, घुमा दो विठ्ठल. फिरव. ह्या सोंभाळेपणाचाच लय राग येतो. हो, माघारी उडीत येत. हा, त्याला काय ते पैशाचं कोंबडे, गधवी असू देन पण पैशाचं आहे ना. हे माघारीच किती बाबाजी लोक. माग अर्थ नावाचा पुरुषार्थ आहे, काहीच होत नाही पैशाशिवाय. बाबा मंडप वरून पडला का, याला पैसेच मोजावं लागले उमापूरच्या मंडळीला. आणि त्यानं पैसे नसते घेतले, पण त्याला पप्याची माय आहे ना. आ पप्याची माय म्हणजे कळाली ना भरत बुवा. त्यालाही काही आहे का नाही, पैसे लागते. त्याच्या विरोधात नाही गप्पा करायला. तुम्हाला भेटत नाही हा भाग सोडून द्या, पण पैशाच्या विरोधात नाही. अर्थ नावाचा पुरुषार्थ आहे. बुवा पिंडावर जर रुपये नाही ठेवला तर पिंड समर्पित होतो का. लाल टोपी ना तुम्हाला. वेदानां भूषित भयो मिज्ञरे पिंडो लुप्त भया यत्पूर्णां सर्वामिद्यायं हरिद्राभवस्थितो अक्षदंच महत्पुण्यं पवित्र पापनाशना तत्रा विनाशदगरो भवजायते मिद्यायां जवाग्राक्षदां तिलाग्राक्षरं रक्तचन्दं समर्पयामि आरक्तपुष्पं समर्पयामि अंगुष्टादि स्नान भो हिरण्यमुद्रास्तत मुद्रायां अर्थो सजायते पिंडान् पुनिताः नैवं गांजा कसं लिखितम्. हे का गांजा फुक्यान लिहिलंय का, मला सांगा बरं. अहो मेल्या पिंडावर पैसे लागतील, कशाला त्याच्या विरोधात गप्पा करायच्या. हा नालायकपणाचा कळस आहे. महाराज मुघलांची पत्नी आहे बाबा, पण श्रीमंत राजाची बायको आहे. पाय गाड्या टाकल्या लोकांना हत्तीला. बाबा हत्ती त्याच्यावर अंगीकार ज्यांचा सांगतोय. देवानं स्वीकार केला की राजे पुन्हा तळमळ करायचंच काम नाही, काहीच ताण घ्यायचं नाही देवानं. मी तुम्हाला एक सांगू का, ज्या बाईचा नवरा शिस्तीत येत असतोय तिनं उगा येडेवानी करायचंच नाही. एक बाई एका बाईला म्हणत होती, बाई तो नवरा घोंगडीवानी दिसतो. एक बाई एका बाईला म्हणत होती, तो नवरा कसा घोंगडीवानी दिसतो. 5-6 महिने तिने ऐकलं. शहाणी होती ती, अति शहाणी नव्हती ती, नुसती शहाणी होती. 6 महिन्याच्या नंतर ती थोडीशी म्हणली, बाई माझा नवरा घोंगडीसारखा दिसू द्या, पण दिवस माळायच्या आधी पिशी घेऊन घरी येतो. तो सिनेमात नाचायच्या सारखा आहे, पण संध्याकाळी पोरं बस स्टँडवर उचलून आणतात, कोण्या मुतारीपाशी झोपलेला आहे. आपल्यावर इतका काय करायचं त्याच्या रंगारूपावून, पण तो मानतोय ना, मालक आहे तो, त्यानं स्वीकारलाय ना कुटुंबाचा व्याप. तसा जगाचा बाप जर आपल्याला मदत म्हणत असेल तर मधल्या गहिल्या गुंग्यानं कशाला डोकं लावायचं ना, ऐकायचं सुद्धा नाही. पाय घड्या टाकल्या. काय कामे रानी साहिबा, ये छैल छबेला कोई तो भगवान है, ये सब लोग आते उनको देखने के वास्ते आ रही है जी. पूजा पाठ चालू आहे, हे आटपल्याच्या नंतर बघा. पण तिनं स्वतःकडे बघितलं बाबाजी की तिथं आलेल्या प्रत्येक महिलेचा पोशाख वेगळा होता आणि हिचा सगळ्यात वेगळा होता. बाबा आपण वेगळ्या पोशाखातली व्यक्ती एकटीची थालोत, आता नेमकं काय करायचं. पण चला आजच्या दिवस बघून घेऊ. आणि द्वारकेला वृंदावनला
पडदा हटवायची पद्धत आहे. देवाला शृंगार करतात आणि पडदा असा बाजूला केला की प्रसन्नपणाने लोक देवाला बघतात, कारण ते रूप सजवतात, तसं देवाला सजवतात. आपल्याकडे बऱ्याच प्रथा आहेत. गोड गोड नारळ खाली फोडायचं आणि नारळाचं पाणी मारुतीच्या मुंडक्यावर टाकायचं. लय प्रथा आहेत ना आपल्याकडे. लय किती महाराज मेल्यावर सुधरतेन तर सुधरू लोक. पहिली गोळी मला घाला, पेढा आणतेन खाली ठुतेन, अर्धा देवाच्या तोंडात घालतेन, हे घरी गेला की देवाच्या तोंडात मुंग्या. वा वा वा, तुकाराम महाराजाचा चुलताचीच सुंबळ्या तू. तुझ्या हातानं घरचे कदरले, मारुती पेढा खाला रिकामा आहे तुझ्या हातानं. काय काय करतेन. ह्या उरलेला पेढा पुन्हा मागून भिताडायला चिटकी त्यात देव मागून खा तू का. महाराज ज्ञानोबराय तुकोबरायच्या राज्यातली लोक जर अशी येडपटवाणी वागत असतील तर काय काय घ्या लोकांना, काय द्या लोकांना. चला काय गुत्त घेतलं एकट्याच बाळ्यानं. पडदा हटवला. महाराज त्या देवाला बघण्यासाठी माणसं इतकी पागल झाली. भक्तांनी मुघलांची राणी तुडवली, राणी तुडवली, अण्णा राणी तुडवली. बुवा तिला दुःख नाही झालं. तिच्या डोळ्यातून घळा 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 मुसलमानांची राणी, तिच्या डोळ्यातून पाणी आलं. या छैल छवेले भगवंताच्या भक्तांनी मला तुडून विजा नाही केल्या. माझ्यातला अहंकार बाजूला काढला, माझ्यातला अहंकार बाजूला काढला. एक मन माहिती आहे का तुम्हाला, हळून बोला, भेताडाला कान असते, अशी मन होती आपल्या बाबा लहानपणी. हळून बोला, भिंतीला कान असते. हे कान लगेच मुघल राजाकडे गेले आणि राजानं पत्र पाठवलं, राणी साहेबा आपण कुठात. वृंदावन मध्ये आहे. कशा करता गेल्या. मी आता याचीच झाले, वरिले सावळे तू ना इकडची ना तिकडची होशील. कोणाची बायको होती. मुघल सरकार मुसलमानाची पत्नी. आणि तू जर तिकडे गेलीस तर ते स्वीकारायचे नाही आणि मी तुला स्वीकारणार नाही. काय खासीन. मैं तो जोगन बन के रहूंगी. काय वाणी बाबा. जोगन म्हणजे भिकारी. कशी भिकारी. आपल्या संप्रदायात सुद्धा सांगितलं, होईन भिकारी पंढरीचा वार करी. ज्याच्या अंतकरणातले 6 बाजूला गेले, रिकामा हृदय, रिकामा पात्र आहे, त्या पात्रात जगाच्या मालकाला बसायला जागा आहे. अशी मी जोगन बनून राहीन. प्रधानाला विचारलं, प्रधानजी पोशाख की व्यवस्था करिये. 1 घंटा विचार करीत होतो प्रधान, आता हिला पोशाख कोणता आणावा. तर या पवित्र भारत देशात एक वारकरी व्यक्ती होऊन गेली. तिचं नाव आहे मीराबाई, जिच्या बापाकडे 12,000 एकर जमीन होती. 12,000 एकर जमीन. आणि तेवढ्या श्रीमंताची पोरगी पंढरपुरातल्या मालकाची, द्वारकाधीशाची वारकरी होती, भक्त होती. ती घागरा घालीत होती. हो, मीराबाईचा ओरिजिनल जर फोटो पाहिला तर पाठ आणि डोकं उघडं दिसलेला फोटोच नाही. आणि एखाद्यानं जर पदर पडलेला काढा असेल तर चित्रकार पेलेला होता असं समजायचं. विठाला विठाला. आणि तो घागरा घेतला तिनं. 2.5 महिन्याची साधना आहे. 1800 पूर्वीचा काळ आहे. चांगला इतिहास वाचीचा, देव तुमचं चांगलं करेल. हा संप्रदाय किती मोठा आहे. हा वारकरी सनातन संप्रदाय किती मोठा आहे. या संप्रदायाच्या देवता किती मोठ्या आहेत. याचं मला मूर्तिमंत प्रकरण सांगायचं. आणि दुसरी गोष्ट, अभंगाचं मूळ गाभ आहे. देवानं स्वीकार केला की काम संपते. 2 आपण किती मोठ्या संप्रदायातले हे सांगायचं तुम्हाला. आणि देवानं स्वीकार केल्याच्या नंतर मग पुन्हा कोणाची गरज नाही हेही सांगायचंय. 2-2.5 महिने तिचा काळ गेला. पण तिनं लक्षात घेतलं, याच्या पुढे बसल्याच्या नंतर मनाला आनंद वाटतो, पण याच्या बाजूला गेल्याच्या नंतर मात्र मग दुःख प्राप्त होते. आता याला सोडायचंच नाही. ती मुघलांची राणी असल्यामुळं तिथल्या सगळ्या सनातनी लोकांना विनंती केली, माझी एकच इच्छा आहे, याच्यातला सुटेपर्यंत पडदा बंद करू नका. देवाचा पडदा जेवायच्या वेळेला बंद करणं वगैरे वगैरे असा नियम होता. पण तिनं सांगितलं, याच्यातला बाजूला जाऊस तर म्हणजे आत्मा, तोपर्यंत पडदा बाजूला करू नका. आणि बाबाजी पाहात 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 तिने आपला प्राण सोडला. आज तिची समाधी वृंदावनला. एक सोपा मुद्दा सांगू का.
तुम्हाला राग येऊ देऊ नका म्हणून माझ्यावर घेतो. मी मेल्याच्या नंतर आमचं पोट्ट माई समाधी करीन. हे पोरग माई समाधी मी त्याला सांगणारी करू नकोस, पण करीन. ते जमीन भरपूर आहे, एखाद्या ढेल्यात करीन एखाद्या ढेल्याचं समाधी. पण कालांतरानं 5व्या 6व्या पिढीला जर ते समाधीवालं ढेलं आमच्या खापरपंतून जर दुसऱ्याला इकलं तर ते मै समाधी ठेवीन का? जेसीबीनं खांदून दगड वाड्यात. माझ्यावर घेतल्यावर लय तुमची खसखस पिकली. तुमचे पोरं लय डोसक्यावर समाध्या करणार आहेत का तुमचे? दुसऱ्याची वळही पेटल्यावर लय बिड्या पिडून घेता. वा रे वा. फक्त मी माझ्यावर घेतलंय, तुमचं सांगायलो इतकं ध्यानात ठेवा. मला एक म्हणायचं, आपले उत्सव काही मर्यादित काळापर्यंत आहेत, पण चंद्र सूर्य आहे तोपर्यंत. वृंदावनला दुसरे लोक जातील का? नाही जाणार, गंध लावणारेच. पण प्रत्येक गंध लावणारा व्यक्ती कृष्ण परमात्म्याच्या दर्शनाला गेला की तिच्या समाधीहून चलत जातो. तिनं लिहून ठेवलं मृत्यूपत्र, देवाच्या दर्शनाला जाणाऱ्या रस्त्यात माझी समाधी करा. का का का? कारण या छैल छवेल्या कृष्ण कन्हैयाच्या दर्शना करता येणाऱ्या पवित्र कापडी असो आणि महाराष्ट्रातला गेला की वारकरी असो, या वारकऱ्याची पायाची माती माझ्या अंगाला लागावा. चंद्र सूर्य आहेपर्यंत तुला ते सन्मान प्राप्त होते. कोण मोडू शकतं भरतबुवा ही परंपरा? नाही. का? तिला पंढरपुरातल्या मालकानं आपलंसं केलंय. मुघलांची पत्नी आहे, यवनांची राणी आहे, पण देवानं स्वीकार केल्याच्या नंतर जगातली कुठलीही शक्ती तिला बाजूला करत नाही. याचं एकमेव कारण आहे त्या विश्वाच्या मालकानं आपलंसं केलंय. म्हणून मालक म्हणतात, अंगीकार ज्याचा केला नारायणे, अंगीकार ज्याचा केला नारायणे, अंगीकार ज्याचा केला नारायणे, अंगीकार ज्याचा केला नारायणे, केला नारायणे, अंगीकार ज्याचा नारायणे, अंगीकार ज्याचा केला नारायणे, अंगीकार ज्याचा केला नारायणे, वंदे अंगीकार ज्याचा केला नारायणे, अंगीकार ज्याचा केला नारायणे, वंदे अंगीकार ज्याचा केला नारायणे, ज्याचा केला नारायणे, केला नारायणे, केला नारायणे. देवानं स्वीकार केला की काम संपलं. माणसाचा विचार नाही करायचा. आपल्याला ज्याची गरज आहे का त्याचा विचार करी जा. एका लग्नाला 3 लाख लोक आले. एका लग्नाला 3 लाख लोक आले. मी पण त्या लग्नात होतो. आनंद वाटला. काय नवरदेवाची पावर असेल, काय नवरीची पावर असेल, काय दोघांच्या मायबापाची पावर असेल. 3 लाख लोक आलेत लग्नाला. काय स्वयंपाक, काय थाट, काय वैभव. चला. आणि मग हलकी पण नव्हती माझ्या लग्नाला. वय 3 महिने कमी असल्यामुळं देवबापा बी म्हणले मी नाही लग्न लाईत. कायदा निघला होता. मग 11:15 लावलं. मुहूर्त पाहिले. मला पाहता येत होतं पंचांग. म्हणलं आता इतक्या टायमात जगतकडे लय जमत आहे, घ्या बरं अक्षिदा टाकून म्हणा कोणी बी 2-4 मंगल असतं. देवबापा म्हणले आता मोठमोठाले लोक होते, त्याच्या नवरदेव नवरी संग फोटो काढू लागले. आणि आपल्याला कोणी विचारते, पण मला नवरदेवाला बोलायचं होतं. नवरी इतकी प्रसन्न दिसू लागली, गुलाबाच्या पाकळ्यावानीच. हो, गुलाबाच्या पाकळ्यावानीच. आणि लग्नात दिसत असती तशीच. हे आम्हाला चटके माहिती आहेत ना बाबा. तुम्हाला काय मागणं पुढं काही विषय नाही, तुमची वेगळी गोष्ट आहे. हे आम्ही याच्यातून भाजून निघलो. माणूस केवढा बी असू द्या, पण त्याच्या गालाला वरखांडे दिसले त्या बा कोणते बी नाही म्हणालो आम्ही. हो, मागण्या, शंका, कुशंका, आशंका, इच्छा
ह्या सगळ्या गोष्टीचे वर खंडे दिसले की समजायचं हे तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलम चंद्रबलम तदेव. ह्या डोहातून आलाय महान इति डोह इति नाम मांडव. ह्या डोहातून पोहून आलेला आहे समजायचं. गुलाबाच्या पाकळीसारखी नवरी सुंदर, नवरदेव बी सुंदर, पण असं कसकानी पाखरानं नखानं वरबळदेवानी त्याचा चेहरा दिसला. तर मी गेलो या महाराज फोटो घ्या. म्हणलं मला नाही घ्यायचं फोटो. मी ह्या बाहुल्यावर एकदा उभा राहिलो तेव्हापासून मग चौकून फोटो निघलेत, मला आता नाही घ्यायचा. तू हीच किती का आता बघ एकदा तो कसं होतंय तर ते पाय, लक्षात येईन तुला, चांगली गोष्ट आहे. हो, कारण ते खेळच लय अवघड आहे. हो, हे हिशोबात जपायचा. कारण हे जे पुढचं दैवत हे का, ह्या दैवताला हिशोबानं हाताळी जा. तुम्हाला एक सोपा मुद्दा सांगू का, अडचणीत हात घालीत नाही इचू निघत असते. बाबा जाऊ द्या, बाबाला कशाला विचारायचं. पण तुम्हाला सगळ्याला सांगतो, गिरगावकराची शपथ आहे, साडीला हुका असतेत का नाही, काटे असतेत का, ताराचे खिळे असतेत का नाही, तरी टमाट्याच्या भावताल जर लावल्या तर डुक्कर पण तोंड लाईत. बाबा ज्यायचं त्यायचं बोललं की खसखस पिकती बरं, त्या ह्याच्यासारखं व्हावं लागत. नाही तर आधी चिंतन सांगितल्यावर जसे सकलादी बाबाला कापायला न्यायचे असे बसले होते. विठाला विठाला. तुम्ही याचा अर्थ वेगळा घेत असताल राजू. भारतीय नारीच्या वस्त्रातली ती पावर आहे. भारतीय नारीच्या वस्त्रातली ती पावर आहे, भरत पावर आहे. म्हणून या देशाची ओळख या देशाचा पुरुष नाही, या देशाची स्त्री आहे. बाबा शुद्धांतकरणाने कमरेला वेल्डिंग जरी झाली, नाही जरी कंबर वाका वाटली, तरी पण कमरेला आदेश देऊन गिरगावकर सांगतो या पायासाठी वाक, या मानेला आदेश देतोय गुरुगी. सांगा तुमच्या वस्त्रात इतकी पावर आहे की ती पावर जगात कशात नाही, एवढी मोठी पावर आहे. चला काय सांगू लागलो, गुंगले माणसं. काहीच मिळ नाही तुम्हाला कशाचाच. हा, लग्नाला गेलो त्या नवरदेवाला म्हणलं मला काय फोटो काढायचा नाही. हळूच कानात म्हणलं तो चेहरा कसा असा वरखंडलेवानी झाला. 3 लाख लोक आले, इतका स्वयंपाक केला पोरीच्या बापान. चुलीत जाऊ द्या म्हणलं काय झालं, नवरीला रात आंधळय. आणि म्हणलं असू दे ना, काय असू द्या, संध्याकाळी आल्यावर धरून न्यावं लागन. तुम्हाला एक सांगू का, प्रपंचातलं जे साध्य आहे तुम्हाला जितकं पोषक आवडतं का, जितके प्रपंचातले साधनं पोषक आवडतात का, तितकं पोषक साधन साध्य काय असेल तर जगाचा बाप आहे. ते मात्र आवडला पाहिजे तुम्हाला. संसारातले कशा चांगल्या गोष्टी आवडतात तितका देव आवडावा, तितका देव आवडावा. चला, अवडंबरीचं नृत्य करणारी बाई, अवडंबरीचं नृत्य. आपल्या संप्रदायात बाईचं नृत्य मान्य नाही. नाही नाही नाही, पैशावाल्याच्या बायका वरातीत नाचायल्यात हा भाग सोडून द्या, कारण त्यांच्याकडे पैसेच पापाचे, त्याच्याकरता त्यांच्या बायका नाचतात. नाचू द्या, नाचू द्या, नाचू द्या. ह्या कीर्तनात बसण्याच्या लायकीच्या नाहीत. वाटुळी विठाला. माझ्या माईंनो माफ करा, या देशातली महाराष्ट्राच्या मातीतली स्त्री पदन्यास करणं चूक सांगितलं. भागवतात सुद्धा नाचायचं नाही, रामायणात सुद्धा नाचायचं नाही, शिवपुराणात सुद्धा नाचायचं नाही. कारण या देशातल्या स्त्रीचा पदन्यास म्हणजे नाचणं, सत्पुरुषानं पाहणं, याच्यासाठी घातक असतं. बाबा एक खाली येऊन सांगतो, तुमच्या पुढे बोलू नये, पण मी वाचून बोलणारा व्यक्ती आहे. या देशातली कळवातीन स्टेजवर नृत्य करत असताना तिचा पदर पडतो का हे मला माहीत नाही, पण स्टेजवर सुरुवातीला आल्याच्या नंतर ती पदर पडू देत नव्हती. अण्णा ती पदर घेऊन यायची. मी काही पाहायला नाही बरं तमाशा, मी वाचवायचा छंद आहे मला.
मी वाचतोय. ती पदर पडू देत नव्हती भरतबुवा. तर तिला एका अधिकारी व्यक्तीनं प्रश्न केला, तू नृत्य करत असताना खूप नाचते, तुझा पदरही इकडं तिकडं जातो, पण आल्या आल्या स्टेजवर तुझा पदर का पडत नाही विठ्ठल, असं तिला विचारलं. तर तिच्या डोळ्यातून पाणी आलं आणि तिने एकच सांगितलं, आदा कदा तमाशा न पाहणारा एखादा सात्विक एखाद्या नालायकाच्या सोबत जर अचानक तमाशात आला तर त्या पवित्र व्यक्तीचा अपमान नकोय म्हणून त्याला मुजरा करण्यासाठी, आणि त्या पवित्र व्यक्तीला मुजरा करण्यासाठी मी सुरुवातीला पदर घेऊन येते. या भारत देशातल्या कळवातनीची ही परंपरा आहे, या भारत देशातल्या नृत्य करणाऱ्या बाईची ही परंपरा आहे. तर भागवत ऐकणारी किती गोड असावा याचा विचार करा. विठाला महाराज, हा संप्रदाय फार मोठा संप्रदाय. या संप्रदायात कोण्याही कठाळ्याची गरज नाही. या संप्रदायात कोण्याही कठाळ्याची गरज नाही. 40 वर्ष चुकीचं पाणी पिलं, 41व्या वर्षी पंढरपूरला गेला, चंद्रभागेचं स्नान घेतलं, पुंडलिकरायाचं दर्शन गेलं, आणि घाटावरनं वरी जात असताना एक जणाच्या दंडात माळा अडकिलेल्या होत्या. कमरेच्या गुढ्यातले 8 आणे काढे, 50 पैसे काढे आणि त्याला देऊन टाकले, आणि त्याच्याकडनं एक माळ घेतली, विटेवरच्या मालकाच्या पायाला लावली, विटेवरच्या मालकिनीच्या पायाला लावली, ती माळ गळ्यात घातली. 18 वर्ष झालं त्या व्यक्तीच्या पुण्यतिथीला 20,000 लोक जेवतात. मी त्याच्यातल्या 3 पुण्यतिथीचा साक्षीदार मी आहे बाबा. तिथं 3 कीर्तनं मी केले. 20,000 लोक दरवर्षी पुण्यतिथीला जेवतात, आणि त्या व्यक्तीनं 40 वर्ष रंगारंगाचं चुकीचं पाणी पिलं. पण वारकरी संप्रदायात ताकद किती, एकदा चंद्रभागेचं स्नान केलं अशा लोकांचं ऐकून, आणि गळ्यामध्ये 8 आण्याची तुळशीची माळ घातली, तर आज गेल्याच्या नंतर 20,000 लोकांचं अन्नदान त्या व्यक्तीच्या पुण्यतिथीला होतंय. असा पवित्र संप्रदाय फक्त वारकरी संप्रदाय. त्याला लाजविल इतका मोठा परमार्थ आहे. आपण त्या संप्रदायातली माणसं आहेत. माझ्या माईंनो, तुमच्या चपलाला स्पर्श करून तुम्हाला प्रणाम करतोय. तुमच्या चपलाला स्पर्श करून तुमच्या चपला सगट कपाळाचं आणि नाकाचं कातडं घासेपर्यंत तुम्हाला वंदन करतो. याच्याकरता वंदन करतोय, या देशातली संस्कृती तुमच्या ताब्यात आहे, बापाच्या नाही माईच्या ताब्यात आहे. माईच्या ताब्यात आहे, बापाच्या नाही माईच्या ताब्यात आहे. मी किती वेळ देत असेल भरतबुवा याला? त्याची आई त्याला जास्त वेळ देऊ शकते. माझ्या माईंनो, आपल्या मुलीला, आपल्या मुलाला, आपल्या नातवाला, आपल्या नातीला सुसंस्कारित करण्याची ताकद तुमच्यात आहे. माझ्या माईंनो, तुमच्यात आहे. म्हणून तुम्ही चुकीचे पावलं उचलू नका. ही तुमच्या चरणी गिरगावकराचा दंडवत आहे. चला, औडंबरीचं नृत्य करणाऱ्या बाईची कन्या भेट होत असते, महात्म्याची भेट होत असते, आणि त्या सामान्य मुलीच्या जीवनाचं आचरण गोड होतं. तिला माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांची भेट झाली. तिचं नाव आहे कान्होपात्रा. धन्य कान. एक लक्षात ठेवा, मी बोलत असताना अभंगाची अर्थदृष्टी ठेवून चाल लावा. प्रमाण सोडण्याच्या नंतर अर्थदृष्टी ठेवून चाल लावायची. विठाला विठाला विठाला. कारण आपल्या संप्रदायामध्ये गाता किती जरी चांगलं येत असेल तरी निळामने नवरस देख जानती गायक विरळातो. अष्टसात्विक भाव असावा. म्हणून मी प्रमाण सगळ्यांना सोडणार. सगळ्यांनी ती अर्थदृष्टी ठेवून चाल लावा. मला तर गाताच येत नाही. आज गंधर्व आहेत गाला. विठाला विठाला. ज्ञानोबारायची भेट झाली. ज्ञानोबारायचा पुरुषार्थ भक्तीचा पाहला. सूर्याच्या प्रकाशाला लाजवील इतकं तेज होतं. महाराज, चांगल्या चांगल्या पैशावाल्याला नाचवायची ताकद जिच्यात होती, वाकवायची ताकद जिच्यात होती, ती फक्त ज्ञानोबारायच्या पुढे वाकली. दंडवत केला. वाकणे म्हणजे दंडवत केला. आणि ज्ञानोबाराय होते महाराज. माय कोण आपण? मी वारांगणेची कन्या आहे. वा 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 वा.
काय काम आहे माय? काही नाही, कल्याण होईल असा मार्ग सांगा. जाय पंढरपूरला. आणि बाबाजी ज्ञानोबरायचं ऐकून कान्होपात्रा आईसाहेब पंढरपूरला आल्या आणि मालकाचे पाय धरले. किती वेळ धरले नाना? शेवटच्या श्वासापर्यंत धरले, शेवटच्या श्वासापर्यंत. एकच नवस, आठवीन पाय हा माझा नवस, दुसरं काहीच नको. डोळ्याने एकदा त्याला पाहिलं, अंतकरणात रूप घेतलं आणि त्याच्या पायावर डोकं ठेवलं. कायमची संपली. मग आपली लोक होती तिथं. आपल्या लोकांनी सरक म्हणल्याबरोबर तिला कुठं ऐकू येत होतं? ऐकणारं गेलं आणि विठ्ठल बुवा, आत्माच गेला. ते प्रेत आहे. उचलली आणि खांबाला टेकन दिलं. तिला गरुड पारावर बसायला भेटलं. मेल्यावर गरुड पाराव, गरुड पाराव. गरुड म्हणजे कोण? विश्वाच्या बापाचा पिये. या ढवळ्या कपड्यावाल्यांचे पिये असतात ना, त्यांना भेटल्याशिवाय मंत्री भेटत नाही. तर हे सगळे मंत्री, सगळे महाराज, सगळे श्रीमंत बटन दाबून कोण्या दिवशी मारायचे? सगळ्याचा बॉस पंढरपुरातला बाप आणि त्याचा मंत्री गरुड महाराज, त्यांचे पिये. गरुडाच्या पुढं कान धरल्याशिवाय, कान धरून या नाचेन गरुड पारी, त्याची अनुमती असल्याशिवाय जगाचा बाप विचारित नाही. आणि त्या पाराला टेकन देऊन बसिले. मेलेली हो, मेलेली. तर्क वितर्क नाना प्रकारचे काढले. कोणाची पोरगी असेल, निकशांती कळाली, कळवातनीची पोरगी. बापरे म्हणले, कळवातनीची पोरगी देवाच्या पायावर मेली. देवच बाटला. मग गोमूत्रानं धुवा, दुधानं धुवा, मदानं धुवा. आज अजित परमात्मा आहे, ते कुठं बाटत असतो का? त्याचं दर्शन घेतल्यावर बाटके नीट होते. त्याचं दर्शन घेतल्यावर बाटके नीट होते. उचनीच काही नेने भगवंत, बाटके बाटके होका उत्तम चांडाळम, त्याचे पायी माझे कपाळ. बाटके नीट होते, बाटके. तो कुठं बाटत असतो का? अनंत शास्त्री नावाचे पुजारी होऊन गेले, प्रभावशाली होते. त्या अनंत शास्त्रींनी सांगितलं, विटेवरचा अनंत जोपर्यंत या अनंताला आदेश देत नाही तोपर्यंत हिचा अंत्यविधी होत नाही. अनंता तुझं मी सांगत असो, अनंत पाहे पाकानो पात्रा पवित्र. ही पवित्र आहे आणि हिची माझ्या उजव्या हाताला अंत्यविधी करा. पैशाची मालकीन डाव्या हाताला, वामांगी रखुमाई लक्ष्मी आई साहेब डाव्या हाताला, भरत बुवा कळवातनीची पोरगी उजव्या हाताला, उजव्या हाताला, उजव्या हाताला. अब्ज शब्द खोटा आहे बाबा, खर्व शब्द खोटा आहे, निखर्व शब्द खोटा आहे, शंख शब्द खोटा आहे. शंख म्हणजे एकावर 19 शून्य, एकावर 19 शून्य दिले म्हणजे शंख. असू द्या शिक्षण मग कमी, काय करायचं तुम्हाला त्याच्यावर. पण एकावर 19 शून्य दिले की शंख. मग पर्व किती, खर्व किती, निखर्व किती, पद्म किती, आरबुज किती. आतापर्यंत कान्होपात्रेचा अंत्यविधी बाबाजी जिथे झाला त्याच्यातून एक तरटीचा वृक्ष निघला. त्या वृक्षाला किती वार करायचा हात लागला असेल? किती वार करायला? पहिला पुरुषार्थ निळोबारायच्या जीवनातला. वळकटी टाकली, मंदिरात झोपले. रात्री भजन आटोपल्याच्या नंतर 2 वाजता रामकृष्ण हरीचा ध्वनी येत होता, पण आवाज बाईचा येत होता, बाईचा. तर निळोबारायने विचार केला, भजन करणारी बाई कोण असेल ती बाई? भजन करणारी बाई कोण बाई असेल ती? कोण? उठून पाहतात तर सगळं किडी खूप शांत वातावरण आहे. पुन्हा झोपले भरतबुवा, पुन्हा आवाज आला, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. दुसऱ्यांदा उठले. निळोबाराय, निळोबाराय, निळोबाराय. देवाचे लाडके संत. एक नियम सांगू का? निष्ठावंत वारकरी निळोबारायच्या नंतर कोणाचाही अभंग कीर्तनात घेत नाहीत. निळोबाराय आलाय ना, तिकडे उतू जाऊ दे तू हे पैसे. विठाला आवाज आला. माझ्या माईंनो ऐकतात वाक्य? हे माझ्या माईंनो, महाराज तिसऱ्यांदा ज्या वेळेला निळोबाराय झोपले त्यावेळेला झाडाच्या बुंथ्यातून एक पाण्याचा थेंब कपाळावर पडला, कपाळावर पडला.
हात लावला, श्रद्धेचे अश्रू होते. पाहिलं वर हे तर झाडातून टप 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 पाणी पडत होतं. वंदन केलं. कोण? मी कान्होपात्र आहे, कान्होपात्र आहे. निळोबारायांनी कपाळ घासलं. माझी माय, पुराणात इतिहासात ऐकील तर कळवातनीची पोरगी तूच आहेस? हो, अवडंबरीचं नृत्य करणाऱ्या बाईची मुलगी मीच आहेस. खांद्यावर उपरणं होतं तळेकरांना. उपरणं ओढलं, त्याची घडी केली. कान्होपात्रेचा तरटीचा वृक्ष होता, त्याला त्या उपरण्यानं पुसलं. माझी माय, काय पुरुषार्थ आहे ग तुझा. तू कळवातनीची मुलगी म्हणून जन्माला आलीस. विश्वाच्या बापानं लक्ष्मी डाव्या हाताला ठुली, तुला उजव्या हाताला, तुला उजव्या हाताला. संप्रदाय दंडक झाला भरत बुवा. जो कोणी पंढरपूरला येईन त्यानं पहिलं दर्शन कान्होपात्रेचं घ्यायचं, आणि मग जगाच्या मालकाचं, मग जगाच्या मालकिनीचं, मग जगाच्या मालकिनीचं. जाऊ द्या, आपल्या बायकाईनं किती भजन केल्यावर गाथ्यात नाव येईल. बुवा आपण किती भजन केल्यावर, माणसानं त्यांच्यावर कशाला दगड टाकायचे, आपण किती भजन केल्यावर आपल्यावर गाथ्यात नाव येईल. कान्होपात्रा खोदू पिंजारी तो दादून, भजनी आभेदू हरीचे पायी. रोज सकाळच्या प्रसंगात कान्होपात्रेचं चिंतन केलं जाते. एक जण म्हणला कळवातनीची पोरगी आहे, मी अभंग म्हणणारच नाही. पंढरपुरातला मालक म्हणला झोपीत दगड टाकीन मुंडक्यात सुंबळ्या, तिला मी इथं घेतलंय. महाराज, कळवातनीची जरी कन्या असेल तर जगाच्या मालकानं इथं घेतल्यामुळे वारकरी संप्रदायातला प्रत्येक दिग्गज व्यक्ती तिच्या नावाशिवाय काकडा पूर्ण होत नाही. याचं कारण काय? त्यानं अंगीकार केला गुरुजी. अंगीकार त्याचा अंगीकार ज्याचा केला नारायणे. अंगीकार ज्याचा अंगीकार वंदते तेने वंद्या केली, निंदते तेने वंद्या केली, निंदते तेने वंद केली, निंदते तेने वंद केली. अंगीकार अंगीकार केला नारायणे. अंगीकार एका गावात दुष्काळ पडला बाबा, दुष्काळ. आणि मग 3.5 वर्ष पावसाचा थेंब नाही, आणि शिवार वलांडलं की पाऊस पडला. जरासा पाऊस आला ना थोडासा, यज्ञात भवंती प्रजन्य, हा बरोबर आहे ना, ते शुभतेचं प्रतीक आहे. पण नुकसानकारक पाऊस नाही आला. ही श्री गुरु नगद नारायण बाबांची कृपा आहे.
गावरान तूप कमी तेलकट असते, कमी चोपडा असते, आहे का नाही? रोजच खातोस तू. तू काय इरीच्या बाजूलाच घर येतो. पण गुरुजी त्याच्यात पोषकता आहे. मला एकच म्हणायचं, चांगल्यांच्या पुढे वाक जा. हा तुम्हाला प्रणाम आहे माझा, मुजरा आहे तुमचा. कपाळ घासून प्रणाम करतो चांगल्याचं. एक सांगू का राजू, पाणी जर चुकीचं पेलं तर उलटी संडास होईल. तळेकरांना डॉक्टर आहेत शिल्लक, बाबाजी आपलं नीट करायला डॉक्टर शिल्लक आहेत. पण साधू जर चुकीचा भेटला तर पिढ्याने पिढ्या मातीत जातात. इतकं मात्र लक्षात ठेवा. साधू चुकीचा भेटता कामा नये. महाराज कळवातनीच्या पोरीला ज्ञानोबाराय भेटले, चंद्र सूर्य तोपर्यंत जिवंत. काय पुरुषार्थ आहे महाराज, साधू भेटावा. 3.5 वर्षाचा दुष्काळ, पाऊसच नाही गावामध्ये. मग तर्क वितर्क, आता पाऊस नसल्यावर यत्न होत असतात का? कशात करायचे? गहू नाही, ज्वारी नाही, बाजरी नाही, मका नाही, तुरी नाही, उडीद नाही, मूग नाही, भुईमूग नाही, काहीच नाही. आणि शिवाराच्या बाहेर ज्याची ज्याची शेती आहे का त्या पिकू लागल्या. नुसती शिववालांली की, पण गावात मात्र पाऊस. एक महात्मा आला त्या गावामध्ये बाबाजींसारखा, आणि महात्म्यानं मारुतीरायचं दर्शन घेतलं तर मारुतीराय रडत होते. डोळे पाझरले मारुतीरायची. पाषाणाची मूर्ती होती पण डोळे पाझरले. कारण आपल्या देवतेमध्ये, संप्रदायामध्ये देवाचा आकार दिल्याच्या नंतर त्याला पाषाण म्हणायचं नाही. एक पुरावा आहे, पाषाण म्हणू नये लिंगा. एकदा पिंड तयार झाली ना, तो दगड नाही, ते भगवान देवादिदेव शिवशंकर आहे. तिथं मात्र आपलं डोक्याचा तर्क वितर्क लावायचा नाही. मारुतीरायाची प्रतिमा आहे ती. जगातल्या भगव्यातला 2 संन्यास सांगितले आपल्याकडे बाबा. हे जे कपडे आहेत हे भीष्माच्या परंपरेतले आहेत, पितामह भीष्माचार्यांच्या परंपरेतले आहेत. आणि हे कपडे, तुमच्या डोक्यावरचा फेटा हा मारुतीरायाच्या परंपरेतला आहे. 2 परंपरा सांगितल्या, एक भगवी आणि एक पांढरी परंपरा. तो दोघंही अधिकारी आहेत. महाराज मारुतीरायासारखा संन्यासी होणे नाही आणि भीष्माचार्यासारखा ब्रह्मचारी होणे नाही. विठाला आणि त्या भीष्माचार्यांची परंपरा तुम्ही जिवंत ठेवली, आणि ती जिवंत परंपरा पाहण्यासाठी देवानं आम्हाला डोळे दिलेत. आम्ही नशिबवान. मारुतीरायाचे डोळे भरून आले. त्या साधकाने विचारलं, रुदंतिको भवा, आपण कशा करता रडता? मारुतीरायानं सांगितलं, 3.5 वर्षाचा दुष्काळ पडलाय, कारण या गावातल्या एका वारकऱ्याचा अपमान केलाय. आणि त्या वारकऱ्याचा सन्मान होत नाही तोपर्यंत वरून प्रसन्न होत नाही, वरून प्रसन्न होत नाही तोपर्यंत पाऊसच पडत नाही. कोण वारकरी आहे? अमक्या अमक्या डोंगराच्या पलीकडे त्याची एक लहानशी कुटी आहे, झोपडी आहे, आणि त्या झोपडीत ते वारकरी राहतो. तो वारकरी होता टोल नाक्यावर टाळ्या वाजणारा तृतीयपंथी. टोल नाक्यावर टाळ्या वाजणारा तृतीयपंथी होता. मग त्या महात्म्यानं मारुतीरायाचा संवाद गावातल्या लोकांना सांगितलं तर गावातले लोक त्या महात्म्याला म्हणले, तुमच्या गोळ्या संपल्यात, त्याला आम्हीच हाकलून दिले, आम्हीच हाकलून दिले त्याला, तो तृतीयपंथी आहे, आम्ही त्याला हाकलून दिले. त्या महात्म्यानं सांगितलं, जोपर्यंत सन्मानपूर्वक त्या तृतीयपंथ्याला गावात ते तसं नाही म्हणले, त्या वारकऱ्याला जोपर्यंत गावात आणत नाहीत तोपर्यंत तुमच्या गावात पाऊसच पडत नाही. अंगीकार सांगतोय. तुम्हाला काय आवडन न आवडन तुमचा प्रश्न झाला. तो देवाला जे आवडत आहे ते गुरुजी पोषक आहे. नो देवाला आवडावं ना. तुम्हाला आम्हाला आवडून काय फायदा आहे? काही आवडत आहे. शेपुड्याला कोणता पाला आवडतो? काही कळत नसतं त्याला, काही खात्यात त्या, काही तुळस हान. शेळील कळत असतं होय? हा, शेळील कळतच नाही ना. 2 पायाच्या शेळील पण कळत नाही शेळी कुठं बांधा. तुळशी पशीच खोटी ठोकली. मग आता शेळी आहे ती, काही खाती. तसं तुम्हाला काही आवडल, तुमच्या मनावर नाही. पंढरपुरातल्या मालकाला जे आवडत त्याचा स्वीकार आहे. ती माणसं मोठी असतात. नाईलाजानं कंटाळून कंटाळून त्या व्यक्तीला सन्मानपूर्वक गावात आणलं. भरत बुवा आदर केल्याबरोबर त्याच दिवशी उन्हाळ्यात पाऊस पडला. वारकऱ्याची ताकद किती मोठी आहे. चैत्र महिन्याच्या शुद्ध तृतीयाला, मी गेल्या वर्षीच्या सप्त्यात हे प्रकरण सांगितलं होतं,
चैत्र महिन्याच्या शुद्धी तृतीयाला पाऊस पाडला, तो गंधमादन नावाच्या वानरानं पाडला होता. चौकून पाणी आहे, पण पाणी खारं आहे आणि खारं पाणी पिता येत नाही, म्हणून विभीषणानं पूजा केली गंधमादनाच्या समाधीची. आणि चैत्र महिन्यातल्या शुद्धी तृतीयाच्या दिवशी अचानक ढग आले समाधीतून, आणि इकडं हा पुरुषार्थ या तृतीय पंथ्याचा. मारुतीरायचं दर्शन घेतलं, सांगितलं मारुतीराय गाव माझं नीट झालंय, माझ्या गावातली लेकरं बाळं उपाशी मरू नये, आमच्यावर कृपा करा. तर मारुतीरायचं अंतकरण गदगदलं आणि त्या तृतीय पंथ्याला मारुतीराय बोलत होते, राजा आज पाऊस तुझ्याच कृपेनं पडन, एकदा तूच हाका मार. हालेव आभाळ, हालेव आभाळ. आणि बाबाजी त्या तृतीय पंथ्यानं आकाशाकडे मुद्रा केली आणि हातानं सांगितलं, आकाशा हे मेघराजा, हे वरुणा, अरे लेकर बाळ उपाशी मरतेत रे, अरे माणसाची जरी दया नाही आली तर जनावरांची पशु पक्ष्याची दया येऊ दे रे. या शिवाराच्या आतले पक्षी झाडं सोडून गेलेत रे, झाडं शुष्क वाळून गेलेत रे, शुष्क झालेत रे. पाड रे वरुणा. चैत्र महिन्यातल्या अष्टमीला पाऊस पडला, इतका पाऊस पडला, इतका पाऊस पडला की बघायचं काम नाही. महाराज त्या दिवसपासून त्या तृतीय पंथ्याचं नाव गाथ्यात घातलं, कान्होपात्रा खोदू आणि पिंजारी तो दादू. हा तृतीय पंथी आहे. बाबा आपण किती राग केल्यावर गाथा पळून जाईल, आपण किती येड्यावानी केल्यावर ते अभंग बाबाजी त्याच्यातला निघून जाईल. नाही 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 नाही.